प्रतिमा स्वागत करते तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवर। आणि आज आम्ही आलो आहोत औरंगाबाद सिटीमध्ये काही प्लेस एक्सप्लोर करायला। तर आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे इथलं प्राणी संग्रहालय, ते कसं आहे, तिथं कोणते कोणते प्राणी आहेत आपण ते बघूया जाऊन। तर आता आम्ही जस्ट एंट्री केली औरंगाबाद मध्ये आणि आम्ही आहोत, मी आहे, विवेन आहे, कार्तिक आहेत आणि मिस्टर निलेश पडियार पण आहेत। तर हे बघा औरंगाबादचं दिल्ली गेट। दिल्ली दरवाजा खूप सुंदर आहे आणि खूप जुना आहे। तर इथून वेरूळ लेणी ही जवळ आहे, पण आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत प्राणी संग्रहालय। सिद्धार्थ गार्डन। तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत बघा। तर बघूया आता तिकीट वगैरे कितीला भेटतं आपल्याला। तर बघा गार्डन मध्ये जायच्या अगोदर थोडीशी पेटपूजा चालली आमची इथं आणि आम्ही घेतलेले आहेत डोसे। हे बघा छान डोसे दिसत आहेत। तर आता आपण घेऊया तिकीट। चला, तर आपलं तिकीट झालेलं आहे। गार्डन एंट्री, खूप छान ग्रीनरी, गार्डन, पॉन्ड्स, हा एंट्रीचा भाग आहे। तर खूप छान स्मारक इथं बनवलेलं आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम। आणि हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी लीड केलं होतं मराठवाडा मुक्ती संग्राम। खूप छान असा स्मृतिस्तंभ इथं बनवण्यात आलेला आहे। सुंदर छान छान अशी फुलं आणि इथं एक छान असं मराठवाडा गीत लिहिलेलं आहे लक्ष्मीकांत तांबोडी यांनी। खूपच आकर्षक आणि छान दिसतं। तर इथं आहे हैदराबाद मुक्ती संग्राम संग्रहालय, हे पण खूप छान आहे। इथे जाऊ शकता तुम्ही आणि पूर्ण मुक्ती संग्रामाचा इतिहास बघू शकता। तर आपण आता आलेलो आहोत मत्स्यालय। तर बघा इथं कोणते कोणते मासे आहेत तर आपण एक्सप्लोर करूया इथलं मत्स्यालय। तो पिराना, कॅपफिश, सिल्वर मुली, बरेचसे पीस दिसतात। तर असा जॉईंट गोरमी आहे इथं, मस्त व्हाईट पांढरा, आणि आमच्या विवेनला खूप आवडतो तो। इथं आहे एक फिश ज्याने एक अवॉर्ड जिंकले, त्याचं नाव आहे ऑस्कर। वाव, तिथं एंजल पण आहे, क्यूटचे पीस आहे तिथं, पण एंजल फिश आणि ही ब्लॅक, आणि मस्त ब्लॅक दिसतात। इथं आहे मिल्की कॉई, खाली वगैरे सगळ्यात मोठी आहे ही इकडची। तर गाइस इथं आहे शार्क, इथं आहे शार्क फिश, फोटो शार्क फिश। इथं आहे मंगू, मोठं मोठं निशाण, वरून काळे आणि खालून व्हाईट, खालून व्हाईट दिसतंय। वाव, कसं पहिल्यांदाच आम्ही असं कलरचे फिश बघतोय। कसं बघा, पिंक, ऑरेंज, ग्रीनिश,
येल्लो. येल्लो येल्लो. भारी वाटतं एकदम. सगळं मिक्स फिश. तर इथं आहे कछुए. 1 2 3 4 कछुए तिकडे. एवढे भारी हे स्विमिंग खूप छान असा गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे इथं. कारण या गार्डनचं नाव आहे सिद्धार्थ गार्डन. तर इथं आहे एक गेमिंग झोन. लहान मुलांसाठी गेमिंग झोन सुद्धा आहे. तर हे देखील ट्रेन वगैरे आहे इथं. वाव, सुंदर असा फाउंटन आहे इथं. आणि फाउंटनच्या आजूबाजूने मस्त हत्ती आहेत. एंट्री करणार आहोत सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय म्हणजे झूमध्ये. आणि ते एक वेगळं तिकीट काढावं लागेल आपल्याला. तर इथं छान असा मॅप दिलेला आहे. तर तुम्ही इथं डिसाईड करू शकता की कुठं जायचं आहे, काय बघायचं आहे. तर भरपूर गोष्टी आहेत इथं. काडवीट आहे, त्याचप्रमाणे सांबर आहे, नीलगाय आहे, पिवळे वाघ आहे, पांढरे वाघ आहे. चला बघूया रिअलमध्ये. इथं आहे ब्लॅक बक म्हणजेच काडवीट. बघूया आपल्याला काडवीट दिसतंय का. सध्या तरी खाली दिसतंय एरिया. तर इथं खूप सारे हरिण बसलेले आहेत मस्तपैकी सावलीमध्ये. आर्मी आहे त्यांची इकडे. सावलीत थोडासा अंधार असल्यामुळे कमी दिसेल, पण आम्हाला खूप छान दिसतात ते. मस्त मोठे मोठे शिंग आहेत त्यांची. पण आम्हाला दिसलेले आहेत प्रोक्युपाईन, छोटू छोटू. हा बघा प्रोक्युपाईन. हा बघा प्रोक्युपाईन किती छान असं बसलेला आहे मस्तपैकी. हा बघा असं दिसतंय. असं वाटतं उभा आहे तो. असं एकदम पोझिशनमध्ये येतो. आणि तो बघा तिकडे किती मस्त मस्ती करतोय, खातोय. त्याला आवडतंय ते भाजीपाला. हा बघा उल्फ बघा, छोटे छोटे उल्फ. शेडोला किती चिडतो. ऑस्ट्रिच. हे बघा मोठे मोठे ऑस्ट्रिच आहेत तिथं छान छान. आणि तिकडे पण आहे ऑस्ट्रिच. इथं आहे कोल्हा. असं मस्त झोप गेलेला आहे. हॅलो, हाऊ आर यू. खूप सारे इथं आहेत मस्तपैकी सांबर. आणि त्यांचे शिंग किती छान टोकदार. हा खूपच छान दिसते बघा, डौलदार. त्या शिंगांचा आकार खूप छान आहे. स्किन थोडी खराब झालेली आहे त्यांची. नाही बघा पाण्याचा बिलकुल जवळ बसलेला आहेत. हां तर इथं आहेत खूप छान छान क्यूट क्यूट असे काडवीट. त्यांचे शिंग बघूनच खूप भारी वाटते बघा. हे बघा एक काडवीट फिरते इथं मस्त. आणि ते दुसरं एक काडवीट, त्याच्या मागे काडवीट आहे बघा. तो बसलेला किती छान फिरते बघा. ते खूप आहेत असे काडवीट इथं. ते बघा एक मस्त मोठंसं झाड आहे वडाचं. त्याच्या खाली त्यांना मस्त छाव आहे. ते बसलेत. हा बघा बसला एक काडवीट मस्त. वा वा खूप छान. तर इथं आहेत मादा सांबर्स. मस्त बसलेला आहे चारा खाऊन. खूप सुंदर असे हरण आहेत तिथं मस्त बसलेले झाडावर सावलीत. छान छान टिपके खूप छान दिसत. पाणी प्यायला येत असताना हा सांबर इकडे खूप छान सुंदर. एक खाणं पाणी का पितोय. इथं आहेत छान सुंदर अशा नीलगाई. आणि खूप छान दृश्य दिसतं आपल्याला. नीलगाई आपल्या वासरांना दूध पाजते मस्त. बागेची नीलगाई मस्त फिरतात आजूबाजूला. तिकडे पण एक नीलगाय आहे छोटी छोटी, ती बसलेली आहे. एकदम निवांतपणे फिरतायत मस्तपैकी. अप्रतिम सुंदर नीलगाय छान. आणि छोटू नीलगाय पण आलेली आहे पाणी पिण्यासाठी. पण तिचं तोंड नाही पुरणार तर ते खालनं पाणी पिते. अजून एक छोटू आलेला आहे. ते छोटू बघ कसं बघतंय.
तर इथं बिबट्या असायची शक्यता आहे, त्याच्यामध्येच लेपर्ड. बघूया बरं दिसतं का लेपर्ड आपल्याला. झोपलेला तर नाही ना लेपर्ड. बिबट्या जो थोडासा आडशी झालेला आहे, उठून गेलेला आहे मस्तपैकी. पण दिसतं आपल्याला पूर्णपणे. तर इकडे आहे सर्पालय. वेळ असेल तर आपण इकडे येऊन ते बघू, पण आता आपण पहिले बघूया प्राणी संग्रहालय. आपल्याला दिसलेला आहे क्रोकोडाईल म्हणजे मगरमच्छ. थोडं झूम करून बघू, असं दिसतंय बघा. आणि तिकडे एक पाण्यामध्ये आहे, जसं पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. पाण्यात पण एक आहे. तर आपला बिबट्या उठलेला आहे मस्तपैकी. बिबट्या हो हो खाने के बाद गिरना चाहिए. आला आला, परत बसला बिबट्या. असेल तर अजून एक टायगर आहे बघा, कंपाऊंड वरती चढतोय बघा. तो बघतो वाईट. नवीन आहे वाटतं हा. वा हो 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 हो, जबरदस्त. भाडं तू थकते इथं बघून एकदा रोल करतं. तो बघ चालला जेवणाच्या. कसा बसला तो बघ मस्त. हां चालला बघ चालला. खातो येतो. हो गेला आतमध्ये. कर आवाज कर. लोपला कसं बघितलं का तुम्ही? कमान एक दरकाडी. कमान. इथं खूप सारे रॅबिट्स आहेत. सगळ्या वाईट आहेत, नुसतं तो एक आहे ब्राऊन. तो थकलाय तिकडं, झोपलाय तो. मतलब थोडे उघडे लोडलाय. तर असा होता बघा उद्यान नाही झूचा पार्ट. तर बरेचसे प्राणी बघितले आहेत आम्ही. तर आता बघूया तर काय आहे आणि मग निघूया बाहेर. बूट हाऊस. शक्तिमान. क्रिश. जोकर. ब्लॅक पॅन्थर. शक्तिमान. ब्लॅक पॅन्थर. कॅप्टन अमेरिका. नजर हमारे धोनी वाटत नाही. तर असा होता आमचा हा आजचा ब्लॉग सिद्धार्थ गार्डन औरंगाबाद. तर औरंगाबादमध्ये कधी आलात तर 2-2.5 तास मस्तपैकी स्पेंड करायला आणि बघायला तसं छान आहे. जास्त वेळ नाही लागत, पण मुलांसाठी छान आहे कारण बस स्टॉप बाजूलाच आहे. बस पकडत असाल, वेळ असेल बसला जायला तर इकडे येऊन मस्तपैकी 2-2.5 तास एन्जॉय करू शकतात. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत राहू.
महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यात जिथेही आम्ही जाऊ तिथले ब्लॉग तुमच्यासाठी आणत राहू. भेटूया आमचे ब्लॉग बघा, त्यांना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुढच्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.